मित्रांनो, तुम्ही रोज दूध पित असाल तर तुम्ही दुधाला आरोग्यासाठी अमृत मानत असाल तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडवणारा ठरू शकतो. कारण दुधासोबत काही अशा गोष्टी आहेत ज्या जर तुम्ही नकळतही खात असाल तर तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दुधासोबत कधीही खाऊ नयेत अशा 13 गोष्टी. तसेच शेवटी दूध पिण्याची योग्य पद्धत, योग्य वेळ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काही खास सूचना देखील आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दूध अमृत की अयोग्य संयोजन. मित्रांनो, दूध हे स्वतःमध्ये संपूर्ण अन्न मानले जाते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दूध प्रत्येक पदार्थासोबत योग्य ठरत नाही. आयुर्वेदानुसार दूध हे शीत, गुरू आणि हळूहळू पचणारे मानले जाते. म्हणून काही विशिष्ट पदार्थासोबत त्याचे सेवन केल्यास काही लोकांना पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया दुधासोबत टाळावेत असे 13 पदार्थ. बघा, क्रमांक 1, मीठ. मित्रांनो, आयुर्वेदात दूध आणि मीठ याचे सेवन एकत्र करणे टाळावे असे सांगितले आहे. अनेक लोक दुधासोबत नमकीन, खारे बिस्किट किंवा इतर खारट पदार्थ खातात. हा योग्य पर्याय मानला जात नाही. काही लोकांना यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, पोटजड होणे किंवा या त्वचेसंबंधित काही तक्रारी जाणवू शकतात. तुम्ही हा व्हिडिओ मित्रांनो कुठून बघत आहात हा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. क्रमांक 2 बघा, लिंबू आणि आंबट फळे. लिंबू, संत्रे, मोसंबी, अननस यासारखे आंबट फळे दुधासोबत घेणे टाळावे. कारण आंबट पदार्थामुळे दूध फाटू शकते. यामुळे काही लोकांना पोटात अस्वस्थता, आम्लपित्त किंवा उलट्यांचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. क्रमांक 3 बघा, मासे. दूध आणि मासे याचे संयोजन आयुर्वेदात विरुद्ध मानले गेले आहे. मात्र आधुनिक विज्ञानात या संयोजनामुळे त्वचेवर पांढरे डाग होतात. याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही, तरीही संवेदनशील पचन असलेल्या व्यक्तींनी हे संयोजन टाळणे योग्य ठरू शकते. नंबर 4 बघा, अंडी. अनेक लोक सकाळच्या नाश्त्यामध्ये दूध आणि अंडी एकत्र घेतात, परंतु आयुर्वेदानुसार हे संयोजन सर्वांसाठी योग्य मानले जात नाही. काही लोकांना यामुळे पचनाचा त्रास, गॅस किंवा पोट फुगल्यासारखे वाटणे अशा तक्रारी होऊ शकतात. नंबर 5 बघा, गूळ. अनेकांना वाटते की दूध आणि गूळ हे नेहमीच उत्तम संयोजन आहे, परंतु काही लोकांमध्ये हे मिश्रण पचायला जड जाऊ शकते. यामुळे पोट जड होणे, पोट फुगणे किंवा कफ वाढल्यासारखे वाटणे अशा तक्रारी काहींना जाणवू शकतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी हे संयोजन घेताना आपल्या प्रकृतीनुसार काळजी घ्यावी. नंबर 6 बघा, फळे, विशेषतः मिल्कशेक. आज फ्रूट मिल्कशेक पिण्याची फॅशन खूप वाढली आहे, पण प्रत्येक फळ दुधासोबत योग्य ठरत नाही. उदाहरणार्थ केळी, सफरचंद किंवा आंबा यांच्यासोबत दूध घेणे काही लोकांना पचायला जड जाऊ शकते. यामुळे काहींना पोट फुगणे, गॅस होणे, आळस येणे किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. क्रमांक 7 बघा, दही. दूध आणि दही याचे एकाच वेळी सेवन टाळावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. कारण दही आंबट स्वरूपाचे असते तर दूध गोड आणि शीत गुणधर्माचे मानले जाते. काही लोकांमध्ये यामुळे कफ वाढणे, सायनाचा त्रास, सर्दी किंवा सांधेदुखी वाढल्यासारखे वाटू शकते. नंबर 8 बघा, नमकीन आणि चिप्स. दुधासोबत नमकीन, चिप्स, मठरी किंवा इतर खारट स्नॅक्स खाणे टाळावे. अशा पदार्थामुळे काही लोकांना ॲसिडिटी, पोटदुखी किंवा पचनाचा त्रास होऊ शकतो. तसेच अशा प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये मीठ आणि तेलाचे प्रमाण जास्त असल्याने त्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे चांगले. नंबर 9 बघा, चहा. काही लोक चहा पिल्यानंतर लगेच दूध पितात. हे योग्य नाही, कारण चहामधील टॅनिन आणि दुधातील काही घटक यामुळे लोह शोषणावर परिणाम होऊ शकतो. म्हणून चहा आणि दूध यामध्ये थोडे अंतर ठेवणे योग्य मानले आहे. नंबर 10 बघा, मांस. मित्रांनो, आयुर्वेदानुसार दूध आणि मांस याचे एकत्र सेवन विरुद्ध आहार मानले जाते. काही लोकांना हे संयोजन पचायला जड जाऊ शकते. यामुळे अपचन, पोटजड होणे, गॅस किंवा अस्वस्थता जाणवू शकते. जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच नक्की करा. मित्रांनो बघा, 11 आंबट ताक किंवा आंबट दही. दुधासोबत आंबट ताक किंवा आंबट दही घेणे टाळावे. विशेषतः ज्यांना कफ, ॲलर्जी किंवा दमा यासारख्या समस्या आहेत त्यांनी अशा प्रकारचे संयोजन टाळणे अधिक योग्य ठरू शकते. नंबर 12 बघा, खूप तिखट आणि मसालेदार अन्न. दुधासोबत अतिशय तिखट किंवा मसालेदार गरम अन्न खाल्ल्यास काही लोकांना पचनाचा त्रास होऊ शकतो. यामुळे छातीत जळजळ, ॲसिडिटी किंवा गॅस यासारख्या तक्रारी वाढू शकतात. म्हणून अशा अन्नानंतर लगेच दूध पिण्याऐवजी थोडा वेळ अंतर ठेवणे अधिक चांगले आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया शेवटचा आणि 13वा मुद्दा. बघा, मद्य म्हणजेच अल्कोहोल. काही लोकांना वाटते की मद्यपान केल्यानंतर दूध प्यायल्याने त्याचा परिणाम कमी होतो, पण असे समजणे योग्य नाही. मद्यपानानंतर दूध पिल्याने नशा उतरते किंवा यकृताचे रक्षण होते याचा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. उलट मद्यपानामुळे उलटे किंवा पचनाचा त्रास होत असल्यास दूध सर्वांनाच योग्य ठरेल असे नाही.
दूध पिण्याची योग्य पद्धत बघा. शक्य असल्यास दूध स्वतंत्रपणे प्या. कोमट दूध अनेकांना अधिक सहज पचते. रात्री झोपण्यापूर्वी हवे असल्यास चिमूटभर हळद किंवा वेलची घालून दूध घेऊ शकता. 60 वर्षावरील व्यक्तींसाठी खास सूचना बघा. जर तुमचे वय 60 पेक्षा जास्त असेल तर दूध तुमच्या प्रकृतीनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या. एका वेळी जास्त प्रमाणात न घेता आवश्यक असल्यास कमी प्रमाणात घ्या. दूध पिताना त्यासोबत आंबट पदार्थ किंवा जास्त खारट पदार्थ घेणे टाळा. जर दूध प्याल्यानंतर वारंवार गॅस, पोट फुगणे किंवा अपचन होत असेल तर काही दिवस दूध बंद करून डॉक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञाचा सल्ला घ्या. शेवटचा संदेश बघा मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रासोबत आणि कुटुंबियासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण योग्य आहाराची माहिती अनेकांना उपयोगी पडते. आणि अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.